नमस्कार, पुन्हा एकदा अतुल वाकडे तुमच्या समोर व्हिडिओ घेऊन येत आहे आरपीएस ची कमाल आणि आरपीएस ची धमाल। आपण आज आहे पवनार या क्षेत्रामध्ये नूरजहां मँगो रिसर्च फार्म येथे। ठाकूर साहेब आहे। ठाकूर साहेब नमस्कार। ठाकूर साहेब आहे एम्प्लॉयमेंट अधिकारी जिल्हा वर्धा। त्यांच्या कपड्यावर जाऊ नका, ते एक सधन आणि उत्कृष्ट कास्तकार पण आहे। ठाकूर साहेबाचं हे जे तुम्ही दाखवू शकता इथे, हे नूरजहां रिसर्च सेंटर आहे, पवनार इथे स्थित आहे। आणि ह्या सेंटरवर तुम्हाला भारतातीलच नव्हे तर फॉरेनच्या मँगो व्हेरायटी सुद्धा मिळणार आहे। आपण सखोल चर्चा करणार आहे। ठाकूर साहेब नमस्कार। आपण थोडंसं आपल्या ज्या रिसर्च सेंटरवर आंबे आहे, मँगो आहे, यांच्या कोणकोणत्या व्हेरायटी आहे आणि तुम्ही तुमचं काम कशा पद्धतीने करता? ऍक्च्युली सर, माझ्याकडे इंडियाच्या जितक्या व्हरायटी ऍक्च्युली जगामध्ये 3500 व्हरायटी आहे आणि भारतामध्ये 2500 व्हरायटीज आहे मँगोच्या। त्यामध्ये जे ब्रँडेड व्हरायटी आहे नियर अबाउट 1000 व्हरायटी आहे। मी माझ्याकडून मागील 10 वर्षापासून पूर्ण ट्राय करतोय की जगातल्या प्रत्येक कोणाकोपऱ्यातला ब्रँडेड आंबा म्हणजे जे सर्वात सुंदर उत्कृष्ट आंबा आहे ते भारतातील लोकांना ते चखण्यासाठी मी अवेलेबल करण्यासाठी प्रयत्न करतोय। आणि आता माझ्याकडे जे आंबा आहे, जसं आपल्या भारतामध्ये जे हापूस नावाचा जे आंबा रत्नागिरी किंवा देवगडला होतो, त्याला जे ब्रँड मिळालेला आहे, GI मिळालेला आहे आणि त्याला एक डझनच्या भावना त्याला विकला जातो। एक उत्कृष्ट आंबा जगातील टॉपमोस्ट आंब्यामध्ये मोजला जातो। तशाच प्रकारे थायलंडचा एक आंबा आहे, त्याचं नाव नामडॉक माई आहे। तर हा नामडॉक माई जे आंब्याचं झाड आहे, याला बघा, हे जे फ्लॉवरिंग आलेलं आहे, याचा लांब आंबा होतो आणि थायलंडचे लोक जे लांब आंबा जास्त पसंत करतात, बरोबर आहे। आपल्याकडे गोल आंबा पसंत करतात, पण तिकडे लांब आंबा पसंत करतात। ठाकूर तर हे साहेब तुमच्याकडनं मी हे जे आरपीएस जे मेडिसिन होता ते मी यामध्ये मला वाटते नोव्हेंबर एंडिंग मध्ये याला मी टाकलेला होता। आरपीएस 76 तुम्ही वापरलं? येस येस येस। तर मला या संदर्भात इतकं बार येणार आणि माझं झाड झुकेल आणि आंबा लागल्यानंतर पुन्हा फांद्या तुटेल अशा प्रकारे वाटत आहे, पण मला असं अपेक्षा केली नव्हती की इतका बार या झाडाला येणार। फक्त मी ट्राय म्हणून तुमचा एकच वापरलेला आहे एका झाडावर, की कारण की झाड थायलंडचं आहे आणि महाग असतं, 3,500-4 हजाराचं एक झाड मिळतो। कदाचित मला माहित नाही अनुभव तुमच्या औषधीचं, मी जास्त याला मग एका झाडावर प्रयोग केला तर अशा प्रकारे मला रिझल्ट दिसलेला आहे। आता यानंतर मी पूर्ण झाडावर प्रयोग करणार आहोत आणि पुढच्या वर्षी माझ्या पूर्ण बगीचा जे आहे हे मी सगळ्यांनाच रिकमेंडेशन करेन की तुमच्याकडलं जे प्रोडक्ट आहे तोच वापरा, कारण की याला खूप अशा प्रकारचा फ्लॉवर आलेला आहे की तुमचे ब्रांचेस पण खाली आलेले आहे, म्हणजे ते सांभाळत नाही एवढं फ्लॉवरिंग आलेलं आहे। हे सगळं तुमच्या मेडिसिनचा कमाल आहे। मी फक्त मजाक मध्येच तुमचं यूज केलं, परंतु इतका चांगला रिझल्ट